जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि रॉयल मराठी एडिटर या चॅनलवरील नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. आज आपण करणार आहोत बॉयज ॲटिट्यूड व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत. तर भावांनो, हा व्हिडिओ जरा स्किप करता संपूर्ण पाहायचा आहे आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. त्याच्या शेजारी बेल आयकॉनचा ऑप्शन असेल तर मग क्लिक करून ऑलवर सेट करायचा आहे, कारण की आमच्या अशाच व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. तर भावांनो, तुमचा आदर घेता आता डेमो आपण पाहून घेऊया. और वो जो लाल वाला बटन है उसमें भूकंप लेके आओ या फिर भूचाल, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. Mogambo, खुश हुआ. Once more. Mogambo, खुश हुआ. मजा आया. तर भावांनो, कसा वाटला डेमो ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपले ऑल मटेरियल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, ते तुम्ही डाउनलोड करा. आणि डाउनलोड करताना काही प्रॉब्लेम आला तर मला इंस्टाग्राम आय डीला मेसेज करा आणि आपली इंस्टाग्राम आय डी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर चला तर मग मेन व्हिडिओकडे वळूया. तर भावांनो, तुम्हाला एलाइट मोशन ॲप ओपन करून घ्यायचा आहे. ओपन केल्यानंतर प्रोजेक्ट्सवरती येऊन आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर खालच्या कोपऱ्यात जे प्लसचं चिन्ह दिसत आहे त्यात तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मला इंटरफेस दिसून जाईल, त्यात तुम्हाला मीडियावरती क्लिक करायचं आहे. मीडियावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते इमेजेस दिसतील, त्यात तुम्हाला तुमची इमेज इथं ॲड करून घ्यायची आहे. इमेज ॲड केल्यानंतर ही इमेज शेवटपर्यंत आणायची आहे. शेवटपर्यंत आणल्यानंतर जिथे मी 2 लेयर्स दिल्यात त्या लेयर्सच्या खाली इमेज आणायची आहे. इमेज आणल्यानंतर जिथं मी बिटमार्क दिला आहे तिथे तुम्हाला इमेज कट करायची आहे. अशी इमेज कट करून घ्यायची आहे. जी इमेज आपली कट केल्यानंतर वर जाते ती इमेज या लेयर्सच्या खाली आणायची आहे. आणि समोर एक बिटमार्क दिसत आहे तिथे पण तुम्हाला असा इमेज कट करून घ्यायचा आहे. इमेज कट केल्यानंतर ही इमेज त्या लेयर्सच्या खाली आणायची आहे. सगळं झाल्यानंतर तुम्हाला बॅक येऊन आपला शेक इफेक्ट वरती जाऊन हा आपला पहिला इफेक्ट जो आहे तो तुम्हाला इफेक्ट्सवरती जाऊन हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी केल्यानंतर तुम्हाला हा बिटमार्क प्रोजेक्टवरती जाऊन जी पहिली इमेज आहे त्या पहिली इमेजवर पेस्ट करून घ्यायचा आहे. इफेक्ट पेस्ट केल्यानंतर तुम्ही बघू शकता असा इफेक्ट आपला दिसतोय. त्यात तुम्हाला डबल बॅक येऊन बॅक आल्यानंतर डबल शेक इफेक्टवरती जायचं आहे आणि दुसरा इफेक्ट कॉपी करायचा आहे. दुसरा इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला हा इफेक्ट दुसऱ्या इमेजवरती जाऊन जी दुसऱ्या आपण जिथे इमेज कट केल्या तिथं हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. इमेज पेस्ट केल्यानंतर तुम्ही हा बघू शकता अशा प्रकारे असे इफेक्ट शेड झालेले आहेत. त्यात तुम्हाला डबल प्लस चिन्हावरती जायचं आहे आणि मीडियावरती क्लिक करून मी जो शॅडो इफेक्ट दिला आहे तो तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे. शॅडो इफेक्ट केल्यानंतर तुम्हाला मूव अँड ट्रान्सफॉर्मवरती जाऊन असा सेट करून घ्यायचा आहे. शॅडो इफेक्ट सेट केल्यानंतर हा पण तुम्हाला शेवटपर्यंत आणायचा आहे. शेवटपर्यंत आणल्यानंतर तुम्हाला मी जे PNG दिल्या ते पण इथून तुम्हाला ॲड करायचं आहे. मीडियावरती जायचं आहे आणि मी जे तुम्हाला PNG दिल्या ते तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचे आहे. इमेज ॲड केल्यानंतर तुम्हाला बघू शकता ही शेड झालेली आहे. तुम्हाला काहीसुद्धा करायचं नाही, फक्त तुम्हाला इमेज ॲड करून घ्यायची आहे. ॲड केल्यानंतर ही सुद्धा तुम्हाला शेवटपर्यंत इमेज आणायची आहे. इमेज आणल्यानंतर तुम्हाला डबल प्लस चिन्हावर जायचं आहे आणि मी जी बॉर्डर दिल्या बॉर्डर ती तुम्हाला इथून ॲड करून घ्यायची आहे. बॉर्डर ॲड केल्यानंतर तुम्हाला ही सुद्धा शेवटपर्यंत आणायची आहे. शेवटपर्यंत आणल्यानंतर आपला 50% व्हिडिओ पूर्ण झालेला आहे. त्यात तुम्हाला बॅक येऊन शेक इफेक्टवरती जायचं आहे. शेक इफेक्टवर झाल्यानंतर तुम्हाला मी जी 2 लेयर्स दिल्या त्या तुम्हाला अशी दाबून धरून 2 सिलेक्ट करायचे आहेत आणि ह्या 2 लेयर्स कॉपी करून घ्यायचे आहेत. कॉपी केल्यानंतर ही
जी लेयर्स आपण कॉपी केल्या ती इथं पेस्ट करून द्यायचे. पेस्ट केल्यानंतर अशी प्रकारे आपला व्हिडिओ 100% संपूर्ण झालेला आहे. आणि तुम्हाला तुमच्या स्वतःचा लोगो ॲड करून मूव अँड ट्रान्सफरन्सवर क्लिक करून एका कोपऱ्यात सेट करून ठेवायचा आहे. ही इमेज अशी पाक कोपऱ्यात आणायची आहे. कोपऱ्यात आणल्यानंतर असा परफेक्ट आपला व्हिडिओ झालेला आहे. तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या. Mogambo, खुश हुआ. तर भावांनो, हा व्हिडिओ तुम्हाला वाटत असेल हे ग्लिच होतोय, पण असं काय नाही. एक्सपोर्ट तुम्ही व्हिडिओ करा, तुम्हाला असा परफेक्ट व्हिडिओ दिसेल. तर आपण चला तर मग एक्सपोर्ट व्हिडिओ करून घेऊया. तर भावांनो, एक्सपोर्ट होतोय व्हिडिओ तोपर्यंत आपण स्टॉप करूया. तर भावांनो, आपला 100% व्हिडिओ एक्सपोर्टिंग झालेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला सेव्ह करून घ्यायचा आहे. सेव्ह केल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये हा व्हिडिओ सेव्ह होईल. तर भावांनो, व्हिडिओ छापण्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.